ना नफा ना तोटा या बेसवरती आपण ही सेवाच आहे, ही सेवा नागरिकांना दिली पाहिजे। सन्माननीय महोदय, जर एवढ्या वर्षात प्रशासनाला नाही वाटलं, एक रुपया करत जरी हा कर वाढवला असता तरी तो कर आज म्हणजे 8 रुपये असे 13 रुपये 80 पैसे, ते जवळजवळ 7 रुपये आपण त्यांना वाढवतो आहोत। तर हे योग्य आहे का, हा माझा सभागृहाला प्रश्न असेल। पर डे किती रुपये होतात? या बाटलीची किंमत किती आहे? सर ते सगळं मान्य आहे सर, पण ज्या पद्धतीने आता आपल्याकडे खर्च वाढतो आहे, आपल्याकडे जो करामधून जो म्हणजे निधी उभा राहतो आहे तो पूर्ण होत नाहीये असं आपलं म्हणणं आहे। पण पालिके क्षेत्रामध्ये कुठे कुठे पाणी गळती होते आहे, त्यावरतीच जे लिकेजेस आहेत त्यावरती आपण जर लक्ष दिलं, त्यावरती जर आपण कनेक्शन त्यांना म्हणून आपण इशारा दिलेला आहे, आपण तो सुद्धा इशारा दिलेला आहे। पण मला असं वाटतं, आम्हाला सर्वांना असं वाटतं की 8 रुपयाचा आपण डायरेक्ट 13 रुपये 80 करणं हे कुठेतरी योग्य नाही आहे। आपण जर दरवर्षी टप्प्याटप्प्याने वाढ केली असती तर हा भूर्दंड आहे असं नसतं वाटलं, म्हणून आमची सभागृहाला मागणी राहील। सगळ्यांचंच म्हणणं आहे, ऐका, सगळ्यांचंच म्हणणं आहे का कर वाढ करू नये। शासनाचं म्हणणं असं आहे का तुम्ही मायनस मध्ये देऊ नका, प्रॉफिट कमवू नका। नाही, पण आपण प्रशासनाने आतापर्यंत दर वाढवले नव्हते, प्रशासनाने गेल्या वेळी हा ठराव करून वाढवलेले आहे, बरोबर आहे। त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 2 गोष्टी करायला लागेल। ह्याच्यामध्ये प्रशासन प्रॉफिट कमावते का? जर प्रॉफिट कमवत असेल, प्रॉफिट कमावतोय हा विषय इथे आम्ही मांडलाच नाहीये, प्रॉफिट नाही कमवत आहे। सर माझा विषय एवढाच आहे की प्रशासनाने गेले अनेक वर्ष कर का वाढवला नाही, आता त्यांना असं एकदम म्हणजे दुप्पट जवळ झालं ही दरवाढ करावी असं का वाटलं? आज लोकांना उत्तर देण्यासाठी म्हणजे आम्हाला लोक विचारतात की डबल ती कितीही असू दे, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या योजनेसाठी जातो, त्या योजनेमध्ये जर एवढी वाटत असू आपण, तर आपल्याला कुठची फायनान्शियल कंपनी आपल्याला फायनान्स द्यायला तयार नसतं, शासन आपल्याला द्यायला नसतं। शासनाचं म्हणून म्हणणं आहे तुम्ही प्रॉफिट कमवू नका, परंतु मोफत कुठची गोष्ट द्यायची नाही, हा शासनाचा नियम आहे। पण प्रशासनानेच एवढीच वाटली ना एवढी वर्ष, मग आता आपण नाही थोडस ह्यावरती आपण घरपट्टी भरता आहे। माझी तर इच्छा अशी आहे का, मी निवडणुकीमध्ये बोलत होतो का मोफत पाणी देऊ, माझं तर अजून तुम्हाला म्हणणं आहे। ऐका पाटील साहेब, माझं तर म्हणणं असं आहे, शेट्टी साहेब माझं तर असं म्हणणं आहे, तुम्ही असा विषय करा, असा आपल्याला फंड रेज करता येईल का जेणेकरून आपल्याला मोफत पाणी देता येईल। पण त्यासाठी हे पैसे कुठून आणायचे, त्यासाठी कुठची तरी एक योजना तुम्ही डोक्यामध्ये घ्या का तिकडे थोडासा कटू निर्णय घ्यायला लागला तरी चालेल, परंतु त्या कटू निर्णयामध्ये, कारण पाणी हा सामान्य गरीब माणसापर्यंत जातो, तर त्याला विनामूल्य कसं पाणी देता येईल त्यासाठी आपल्याला करू शकतो, आपण करता येईल। परिवहन सेवा पण मोफत देता येईल आपल्याला, पण त्यासाठी तुम्हाला मी सांगतो या पाण्याच्या विषयामध्ये तर तुम्ही विचार करा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि ते करता येईल, त्यासाठी थोडासा कटू निर्णय एखादा घ्यावा लागेल। आपण ते करूच, जर बघा हा विषय असा आहे ना, तर आपण ते करूच। आता सध्या आमची अशी मागणी आहे की आपण हा अगदी जो दुप्पट केलेली जी कर आपण प्रशासनाने प्रशासकीय राजवटीमध्ये घेतलेला आहे, तो प्रशासकीय राजवटी आता आपल्याकडे आलेला आहे ना, आता आपण लागू केलं। आपण बॉडी म्हणून बसलेले असताना आपण हा निर्णयाला, हा चुकीचा निर्णय आहे, तर ह्याला आपण विरोध करू शकतो। आम्हाला असं वाटतं की आपण रद्द करावी। सगळ्यांचं म्हणणं आहे रद्द करावी असं विरोध आहे। बोला सर,